लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहे. 4 लहान मुलांसह एक महिला पाण्यात वाहून गेली. त्यातील 3 जणांचे मृतदेह आढळून आले तर 2 शोध सुरू आहे. शाहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष 36, अमीमा आदिल अन्सारी वय वर्ष 13, अदनान सबाहत अन्सारी वय वर्ष 4, मारिया अकिल सय्यद वय वर्ष 9, उमेरा आदिल अन्सारी वय वर्ष 8 असे वाहून गेलेल्यांची नावं आहेत. त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा, अमीमा आणि उमेरा या 2 मुलींचा मृतदेह सापडला, तर 2 मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडलेल्या दोघांचा शोध घेत होते. पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलं होतं. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 5 जण प्रवाहात उतरले. मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील 7ही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं, मात्र दुर्दैवाने 5 जण वाहून गेले. जोरदार पावसाने धबधब्याचं पाणी वाढलं. लोणावळा परिसरात रविवार सकाळपासून पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती, तर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले. पाणी धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे.